18 मई शनिवार को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने डोंबिवली शहर में कई बड़े विकास प्रोजेक्ट्स का उद्घाटन और भूमि पूजन किया। इस दौरे में उन्होंने कुल 500 करोड़ रुपये से अधिक के कामों की सौगात डोंबिवलीकरों को दी। ये दौरा डोंबिवली पूर्व के मानपाड़ा रोड स्थित रघुकुल हॉल में आयोजित एक विशाल जनसभा के साथ शुरू हुआ, जहां उन्होंने शिंदे गठ के कार्यकर्ताओं और आम जनता से संवाद किया। उन्होंने बताया कि कल्याण डोंबिवली शहर में अब तक कुल 2500 करोड़ के विकास कार्य शुरू किए जा चुके हैं, जिनमें से एक बड़ा हिस्सा अब पूरा होने की कगार पर है। इस मौके पर उन्होंने कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स, सड़कों का नवीनीकरण, जल आपूर्ति और अन्य बुनियादी सुविधाओं से जुड़ी योजनाओं का उद्घाटन किया। साथ ही उन्होंने वादा किया कि आने वाले महीनों में सीएम शिंदे विजन के तहत और भी कई प्रोजेक्ट शुरू किए जाएंगे। सभा में बोलते हुए उन्होंने ये भी कहा कि डोंबिवली को हमने सिर्फ वोट के लिए याद नहीं किया, बल्कि विकास के लिए रोज याद रखा है। जो काम 10 साल में नहीं हुए वो हमने 2 साल में कर दिखाए हैं। सभा में भारी संख्या में महिलाएं, बुजुर्ग और युवा कार्यकर्ता मौजूद थे। मंच पर नगर सेवक, महापालिका अधिकारी और पार्टी पदाधिकारी भी मौजूद थे। डोंबिवली में एकनाथ शिंदे का ये दौरा न केवल विकास की घोषणाओं से भरा रहा, बल्कि उन्होंने ये भी दिखा दिया कि चुनावी साल में वो अपने गढ़ को मजबूत करने में कोई कसर नहीं छोड़ने वाले। मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की अतिशय भरगच्च असा हा कल्याण डोंबिवली महापालिकेने कार्यक्रम घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने स्वच्छता हे आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं एक ध्येय, धोरण, भूमिका आहे आणि हे एक आगळा वेगळा उपक्रम लोक म्हणतात की चेन्नईच्या धर्तीवर आहे, पण मी सुमित आणि एल्को कंपनीला सांगू इच्छितो की चेन्नईपेक्षा कल्याण डोंबिवली नंबर 1 ला गेलं पाहिजे असं काम आपण करा आणि एक इनोव्हेटिव्ह असं नवीन तंत्रज्ञानासह या ठिकाणी अनेक गाड्या इथं आहेत, कधी आपण पाहिल्या नसतील अशा गाड्याही आपण पाहतोय आणि म्हणून कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही। मी यासाठी विशेष करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। कारण या डोंबिवली, कल्याण डोंबिवलीचं या स्वच्छतेच्या माध्यमातून रूप आता बदलायला लागेल, बदल होईल आणि स्वच्छ शहर म्हणून याला आयुक्त महोदय पहिल्या क्रमांकाचं शहर म्हणून या ठिकाणी जे जे आपल्याला करता येईल ते आपण करा। खरं म्हणजे कल्याण ऐतिहासिक आणि धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे आणि म्हणून मराठ्यांच्या आरमाराची, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ या कल्याणच्या खाडीमध्ये रोवली आणि हे देखील या कल्याण आणि डोंबिवलीचं विशेष आहे आणि म्हणूनच या शहराला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि हे महत्त्व राखण्यात आणि ते वाढवण्यामध्ये आपण सगळेजण प्रयत्न करताय। आपलं शहर स्वच्छ असावं, सुंदर असावं, हे कल्याण डोंबिवलीच्या रहिवाशांचं देखील स्वप्न आहे। मला आठवतंय की मी 5-10 वर्षापूर्वी इकडे आलो होतो एकदा निवडणुकीच्या काळामध्ये। एवढे खड्डे होते, एवढं अस्वच्छता होती आणि आम्ही तिथून ठाण्यावरून पेवर ब्लॉक डांबराच्या गाड्या घेऊन इकडे आलो आणि पेवर ब्लॉक, रवी तुला आठवतंय ना रवी, आपण केलं ते सगळ्या लोकांनी आणि म्हणून त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदलली आहे। मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून दिला आहे आणि आज आपण सगळे पाहतोय की कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत। हे कॉन्क्रीटचे रस्ते पुढचे 25, 30, 50 वर्ष याला खड्डा पडणार नाही आणि या खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ कल्याण डोंबिवलीकरांना येणार नाही। खड्डेमुक्त कल्याण डोंबिवली महापालिका करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे असे अनेक प्रकल्प आपण राबवले, मी मगाशी वाचून दाखवले। यापूर्वी देखील अनेक प्रकल्प आपण राबवलेले आहेत आणि म्हणून या कल्याण डोंबिवलीमध्ये देखील विकासाची गंगा आणण्याचं काम आपण या ठिकाणी करताय, त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद।